नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण हा अंश छेद रूपातला भागाकार पाहणार आहोत। हा सुरुवातीला अगदी सोपी उदाहरणे घेणार आहोत आणि मग मोठ्या उदाहरणाकडे आपण जाणार आहोत। यामध्ये हा अंश छेद रूपातला भागाकार आहे आणि आपण नेहमीचा जो भागाकार करतो भाज्य, भाजक, भागाकार, बाकी, तर इथं आय बटनमध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ इथंच पाहता येईल। चला तर आता सुरुवात करूया अगदी सोप्या रूपात। याला संक्षिप्त रूप देणे असं सुद्धा म्हणतो। गणितामध्ये आपल्याला मोठमोठी कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला या पद्धतीचा वापर करावा लागतो। आता इथं याला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, 8 अंश आहे 4 छेद आहे, म्हणजेच याला अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागाकार करायचा, म्हणजे या अपूर्णांकात काय होतो तो सममूल्य राहतो, त्याच्यात काहीही फरक पडत नाही। आता उदाहरणार्थ इथं 8 आहे, खाली 4 आहे, मग वर 2 आणि खाली 2 आपण भाग घालू शकतो। डायरेक्ट 4 ने घालू शकतो, परंतु आपण अगदी सुरुवातीचं उदाहरण आहे 2 ने पाहू। मग 8 ला 2 ने भाग घातला, 8 एक 8, 2 ने बेचोक 8। आता 4 ला 2 ने घातला, बेदोनी 4। आता परत 2 ने भाग जातो, मग अंशाला आणि छेदाला 2 नेच भाग घालायचा। 1 येईपर्यंत आपण शक्यतो घालायचा प्रयत्न करतो। बे एक बे, बेदोनी 4, म्हणजे याचा भागाकार काय आला तर 2 आला। हे 2 हे काय आलं, उत्तर आलं। आता इथं तसंच आहे 18/9। तर इथं 9 ही विषम संख्या आहे, 18 ही समसंख्या आहे, परंतु आपण 3 ची कसोटी जर पाहिली तर या संख्येतील अंकांची बेरीज 8 अधिक 1 9 3च्या पाड्यातली येते, म्हणजे 3 ने भाग जातो। 9 ला सुद्धा 3 ने भाग जातो। मग 3 ने दोन्ही ठिकाणी भाग घालू। आपण छेदाला 3 ने भाग घालू अगोदर, 3 त्रिक 9 3 भागाकाराला। 18 ला 3 ने भाग घालू, 3 सख 18 6 आला। आता परत 3 ने भाग जातो दोन्हीला, खाली 3 एक 3 3 दोन्ही 6, म्हणजे भागाकार हे उत्तर काय आलं याचं संक्षिप्त रूपामध्ये 2। यालाच आपण असंही म्हणता येतं 2/1 सुद्धा आपण म्हणू शकतो, परंतु हे खालचा 1 छेद आपण सहसा कुठं लिहित नाही। आता हे उदाहरण पहा, हे आहे 100/50। तर इथं 0 एकक स्थानी, इथं 0। आता हे दोन्ही पद्धतीने करतात। सुरुवातीला काय करून घ्यायचं, 1 1 0 काढायचं, खालचा 0 आणि वरचा 0 आपण काढून टाकतो। म्हणजे आपल्या साध्या भाषेत जर म्हटलं, जुन्या आमच्या पिढीच्या भाषेत जर आपण सांगायला गेलो तर याला भागाकाराला एक नाव होतं आमच्या शालेय जीवनामध्ये, याला काटाकाटीचा भागाकार असे म्हणतात, कारण आपण इथं आडव्या रेषा मारतो ना, त्याला काटाकाटी म्हणायची। पण चला ठीक आहे, इथं आपण काय करू, 10 ने भाग घालायचा प्रयत्न करू। 10 एक 10, म्हणजे अंशाला आणि छेदाला 0 न काढता 10 5 50 आणि 100 ला 10 ने भाग घातला, 10 10 100, 10 10 100। आता इथं खाली 5 आहे, अंश 10 आहे, म्हणजे खाली 5 ने भाग जातो, वर 5 ने जातो 10 ला। 5 एक 5, 5 दोन्ही 10, याचं सुद्धा उत्तर 2च आलं। पहा 2 उत्तर येणारे आपण शक्यतो जास्त उदाहरणं घेतली। चौथं उदाहरण पहा, खाली 7 आहे, वर 490 आहे। आता याचा उत्तर विचार जर केला तर 7 7 49 आणि 0 ला भाग जातो, 7 0 0। याचप्रमाणे खाली 7 ने भाग जातो, मग छेदाला 7 ने भाग घातला, 7 एक 7। आता अंशाला अगोदर 4 ला भाग जात नाही म्हणून एकत्रितपणे आपण 49 ला भाग घातला, 7 7 49 आणि 0 ला भाग 7 0 0, हे तसंच लिहायचं। याचं उत्तर आलं 70। आता आपण थोडंसं मोठ्या उदाहरणाकडे जाऊ। ही छोटी सोपी उदाहरणं झाली। पहा हे बघा, 7225 भागिले 85। आता आपल्याला हे करत असताना आपल्याला सगळ्या कसोट्या माहीत असणं फार आवश्यक आहे। एकक स्थानी 5 आहे, इथंही एकक स्थानी 5 आहे, म्हणजे आपलं एक कन्फर्म आहे पक्क की या दोन्ही अंशाला आणि छेदाला कशाने भाग जातो, तो 5 ने भाग जातो। मग आपण 5 ने भाग घालू। आता पहा हा भागाकार तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा। 85 ला मी 5 ने भाग घालतो, 5 एक 5, 8 ला अगोदर घातलाय, कारण डायरेक्ट 85 ला आपण नाही घालू शकत, मग 8 ला भाग घातला, 5 एक 5। आता पहा 5 एक 5 आलं, परंतु मी या 8 मधल्या 5 लाच भाग घातलाय, 3 उरतात। मी अगदी छोटे 3 इथं तुम्हाला न दिसतील एवढे छोटे लिहितोय। 8 मधून 5 गेले, 3 उरले, 3 दशक 5 35 झाली। मग आता 35 ला 5 ने घालायचा, 5 7 35, 5 छेदाला भाग घातला, 17 5 85, आपला बरोबर आलेला। आता अंशाला असंच 5 एकक स्थानी असल्यामुळे आपण 5 ने भाग घालू या सगळ्या अंकाला। अगोदर 7 ला भाग घातला, 5 एक 5, मग या 7 मधल्या 5 ला भाग घातलाय, 6 7,
2 उरतात. मग 2.2 22 झाले इथं. हेच हे दोन इकडचं तसंच राहिले. हे लक्षपूर्वक पहा. या 22ला भाग 5ने घातला. 5 चोक 20. परत 22 मधनं 20 गेल्यानंतर पुन्हा 2 राहिले. 2.2 22 आले. परत या 22ला 5 चोक 20. पुन्हा किती उरले या ठिकाणी? 2 उरले. मग 2.5 25 झाले. 5 5 25. आता आपल्याला पहा 17चा पाडा आपल्याला म्हणावा लागेल. आलं का लक्षात? मग 17चा पाडा म्हणजे मी हे उदाहरणं कोणतीही उदाहरणं घेत असताना माझ्या प्रत्येक यूट्यूबच्या उदाहरणात मी गणितामध्ये तुम्हाला सांगत आलो की आपल्याला हे सगळं गणित 8वीपर्यंत 10वीपर्यंत येत असताना आपल्याला किमान 30पर्यंतचे पाडे सगळे पाठ पाहिजे, म्हणजे आपल्याला ह्या कॅल्क्युलेशन्स वेगावेगात करता येतात. मग 144 आहे. 144ला 17ने भाग घालायचा आहे. पहा हां, तर मग या ठिकाणी 17 7 119 होते. मग 119 पुन्हा 17 119 अधिक 17 म्हणजे 9 7 16. तर मग काय होतं? 17 8 136 होतं. पहा आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन आपल्याला मनातल्या मनात करावं लागणार आहे. खाली छेदाला 17ने 17 1 17, अंशाला 17 8 136. आता 144 म्हणजे मधून 136 गेले, म्हणजे आपण सरळ सरळ 44 मधून 36 काढू. तर 36 मधून 36 आणि 4 44, 36 आणि 4 40, 40 आणि 4 44, म्हणजेच काय होतं 8 राहतं इथं. मग 8.5 85 राहतं. 8.5 85, 17 5 85 आलं इथं. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 8.5 85 आलं. पहा हे कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे. 17चा पाडा 8 पर्यंत म्हणला. 17 8 136. 136 144 मधून गेल्यानंतर 8 उरते. मग 8.5 85 उरते. 17च्या पाड्यात 85 आहे. 17 5 85. आता या ठिकाणी पहा 1331 भागिले 121 आहे. सरासरी आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते की 121 हा 11चा वर्ग आहे. मग अंशाला पण 11ने भाग जातो का हे पाहू आपण. मग 11 1 11, 12 13 2 उरतात. 11 2 22 जातो. मग पहा 121ला 11ने भाग घालू आपण, आणि अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने या ठिकाणी भाग घालायचा असतो. मग या 121 मधल्या अगोदर आपण काय करू? 12लाच भाग घालू 11ने. 11 1 11. आता 12 मधून 11 गेल्यावर परत 1 उरतो. 1.1 11 झाले. 11 1 11, 11च भागाकाराला. आता 1331ला पुन्हा 11ने भाग. तर 1ला न घालता आपण काय केलं? 13ला भाग घातला. 11 1 11. मग 13 मधून 11 गेली. 12 13 2 उरतात. 2.3 23 होते इथे. या ठिकाणी काय झालं पहा. हे बारकावे समजले ना तुम्हाला हा भागाकार फार सोप्या पद्धतीने संक्षिप्त रूप देता येईल. 2.3 23, 11 2 22, पुन्हा 1 उरतो. पुन्हा 1 उरल्यानंतर 1.1 11, मग 1.1 11, 11 1 11. आता परत अंशाला आणि छेदाला 11नेच भाग घालता येतो आपल्याला. 11 1 11, या 12 मधल्या 11ला भाग घातला. 11 1 11, 12 मधनं 11 गेल्यावर 1 उरलं. पुन्हा 11 आला. 11 1 11, म्हणजे याचं उत्तर काय आलं असेल तर 11 किंवा 11/1 असंच म्हणतो. परंतु मी मागच म्हटल्याप्रमाणे की आपण काय करतो, शक्यतो हा छेद खालचा 1 लिहित नाही लिहिला तरी तो असतोच. हां, आता 7वं उदाहरण पहा. 8840 भागिले 20. आता या ठिकाणी हे उदाहरण आपण करत असताना आपण इथं हा शून्य काट करतो. मागाच्या उदाहरणात मी केलं नव्हतं. इथं ते सुद्धा ट्रिक सांगतो तुम्हाला की अंशातला शून्य कमी केला, छेदातला शून्य कमी केला. आता हा भागाकार आपल्यासाठी संक्षिप्त रूप देणे फार सोपं झालं. खाली 2च उरले आणि वर एकक स्थानी 4 असलेली समसंख्या राहिलेली आहे. अंशात छेदाच्या 2 शून्य असतील, खाली 2 शून्य असतील, आपण 2 2 शून्य काटायचे. 3 3 असतील, 3 3 एकाच वेळी, पण वर जेवढे असतील तेवढेच खाली. आलं का लक्षात? कमी जास्त केलं तर दोघांपैकी कोण रुसल आपल्यावर सांगता येत नाही आणि आपलं गणित चुकू शकतं. त्यामुळं मग आता या 2ला 2ने भाग घातला आपण. 1 आलं. आता इथं 20 नाहीच आहेत कारण हे 0 0 कपात झालेलं आहे. आता मग या 884ला 2ने घातलं. 2 8, या 8ला घातला, काहीही उरलं वगैरे नाही. 2 8. आता या 4ला घातला. 2 4, 442 उत्तर आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. किंवा 442/1 असं म्हणा किंवा 442 म्हणा, काही फरक पडत नाही. तर 8वं उदाहरण आहे 729/9.
आपल्याला माहिती आहे 9ला 3 भाग जातो, 3 त्रिक 9, परंतु वर जातो का? मग वर 3 भाग जातो का नाही जात हे पाहण्यासाठी या अंकांची बेरीज करायची. 7 अधिक 2 9, 9 अधिक 9 18, म्हणजे 18 हे 3च्या पाड्यातलं आहे. मग चला 3 भाग घालू आपण अंशाला आणि छेदाला. 3 त्रिक 9, वर 3 भाग घालू. या 7ला 3 भाग घातला, 3 दोन्ही 6, 1 उरते पहा, म्हणजे 1.2 12 झाले या ठिकाणी. 3 चौक 12. आता काहीही उरलेलं नाही, 9 आहे. 3 त्रिक 9. आता परत अंशाला आणि छेदाला 3ने भाग जातो का हे पाहू आपण. खाली तर जातो, परंतु वर इथं एकक स्थानी जरी 3 असलं तर 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, म्हणजे या अंकांची बेरीज केली असता ती बेरीज ही 3च्या पाड्यातली येते, म्हणजे त्याला 3ने भाग जातो. ही त्याची 3ची कसोटी आहे, 3च्या पाड्यातली किंवा 3ने भाग जाणारी संख्या. मग छेदाला 3ने भाग घातला, 3 1 3. आता छेदाला 3ने भाग घातला म्हणजे अंशाला सुद्धा घालावंच लागते, नाही तर ते रुसून बसतात, त्यांना सुद्धा त्याच संख्येने भाग घालावा लागतो, कमी जास्त काहीही चालत नाही. मग 2ला भाग जात नाही, इथं आहे 2.4 24, मग 24ला एकत्रित भाग घातला 3ने, 3 8 24. आता काहीच नाही राहिलेलं, फक्त 3 शिल्लक राहिलं, 3 1 3. याचं उत्तर आलं 81. आता परत आणखीन उदाहरण घेऊ आपण, 9वं उदाहरण. थोडंसं मी मागं आलोय. आता हेच उदाहरण पहा, 729/9. या ठिकाणी मी तुम्हाला अगदी संक्षिप्त छोटा छोटा हा जो आहे हा अगदी छोटा छोटा भागाकार 3 करून दाखवला, परंतु इथं 9ने आपण डायरेक्ट ही भागाकार करू शकतो. पहा अंशाला आणि छेदाला आपल्याला सरळ सरळ दिसते, हे 72 आहे आणि हे 9 आहे, 3च्या पाड्यातल्या 9च्या पाड्यातल्या संख्येत. मग अंश आणि छेदाला इथं भाग घातला 9नेच, 9 1 9, हे आणखीन सोपं होते बरं का. आता 9ने एकत्रितपणे 72ला भाग घातला, 9 8 72, आणि हे एकच 9 उरले, 9 1 9. पहा या वरच्यापेक्षाही याच्यापेक्षा उत्तर तर एकच येणार आहे, परंतु छोट्या छोट्या संख्येने या ठिकाणी भाग घातला. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याकडे एवढं हे करत बसायला वेळ नसतो. क्वचित आपण हे उदाहरण नुसतं डोळ्याने पाहून सुद्धा ह्याचं उत्तर आपण 81 काढायचं असतं आणि पुढं गणितात जायचं असतं, त्यावेळी आपल्याला ही ट्रिक उपयोगाला येते. आता आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत. पुढचं उदाहरण आपण थोडंसं मोठं घेणार आहेत. पहा 9वं उदाहरण. मी म्हटलं ना तुम्हाला की सुरुवातीला आपण छोट्या छोट्या गणिताकडून आपण काय करायलो, मोठ्या मोठ्या उदाहरणाकडं जात आहोत. आता इथं काय दिसते पहा, एकक स्थानी आणि दशक स्थानी अंशस्थानी आणि छेदस्थानी दोन्हीचा एकक 5 आहे. म्हणजे मग इथं आपल्याला विचार करायला वावच नाही, आपण डायरेक्ट 5ने भाग घालू. मग चला आता 5ने 2ला तर जात नाही, मग 21ला भाग घातला, 5 चौक 20. 21 मधून 20 गेले, 1 उरले, 1 दशक इकडे आहे 9, 1 दशक 9 19. मग 5 त्रिक 15, कारण 5 चौक 20 येत नाही, 15 19 मधून 15 गेल्यानंतर 4 उरले, मग 4 दशक 4 44 झाले. 44ला भाग 5ने घालतो, 5 8 40, 5 8 40 नंतर पुन्हा 44 मधले 40 गेल्यावर 4 उरतील, 4 दशक 5 45 झाले, 5 9 45. आता इथं पहा वर सुद्धा 5नेच आपल्याला भाग घालावा लागणार. 6ला 5ने घातला, 5 1 5, 6 मधून 5 गेले, 1 उरले, 1 दशक 5 15 झाले, 5 त्रिक 15. आता 8 आहे, 8ला भाग घालू आपण, 5 1 5, 6 7 8, 3 उरतात, 3 दशक 3 33 होतं. मग 33ला 5 सख्ख 30, मग 33 मधून 30 गेल्यानंतर 3 उरले, 3 दशक 5 35 झाले, 5 7 35. आता पहा, आता मी इथं विचार करतोय की आता मी कशाने भाग घालू शकतो, की 9 आहे इथं आणि इथं 4389, 4 आणि 3 7, 7 आणि 8 15, 15 आणि 9 24, बरोबर 7 आणि हे 7, 6 आणि 7, 7 आणि 7 14, 14 आणि 4 18. चला 3 भाग जातो, मग 3 1 3, 1 उरला, 1 दशक 3 13, 3 चौक 12, परत 1 उरला, 3 सख्ख 18 आणि 3 त्रिक 9, 1463 आला. अंशाला 3 भाग घातला, 3 चौक 12, पुन्हा 1 उरला, 1 दशक 1 11 झालं, मग काय आलं 3 त्रिक 9, मग 2 राहते, 2 दशक 6 26 होतं इथं. हे पहा, हे समजत नसेल तर मागं मागे घेऊन पुन्हा विचार करायचा की कसे 2 राहतात. 3 त्रिक 9, इथं काय झालं होतं, 3 चौक 12 केल्यानंतर 1 उरलं, 1 दशक 1 11ला आपण भाग घातला 3, 3 त्रिक 9 आले, मग 11 मधून 2 उरतात, 11 मधून 9 गेले 2 उरले, मग ते 2 दशक आणि हे 6
2.6 26 होतात या ठिकाणी. तर 3 8 24. मग 26 मधून 24 गेल्यावर पुन्हा 2 राहिले इकडं. 2.7 27 होतात. 3 9 27. आता पहा, आता इथं 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि 6 14, म्हणजे 3 भाग जात नाही. आता इथं आपलं म्हणजे भाग घालायचं आपलं मतीच म्हणजे इथं बंद होते. मग आता इथं एक फक्त पर्याय आपण करून बघू शकतो. इथं 3 त्रिक 9 दिसायली. इथं काय होतं, 14 त्रिक 42 होते. 14 त्रिक 42 आणि पुन्हा 1 दिसायली. मग 1463ला आपण 3 न गुणाकार करून बघू. ह्याचा 1463च पाडा. 3 त्रिक 9, 3 सख 18ला 8, हातच्या आला 1, 3 चोक 12, 12 आणि हातचा 1 13, 13ला 3, हातचे 1, 3 1 3, 3 आणि हातचा 1 4, 4389. 4389. आपल्याला काय करायचे, मग 1463चा एवढा मोठा पाडा आपल्याला येत असताना आपल्याला बाकीच्या गोष्टी पाहायची गरज नाही. तर तो कसा आला, आपल्या इमॅजिनेशन पॉवरने आला आणि आपल्या गणितातल्या समजेमुळं आला. 1463 × 1463 ह्याला खाली भाग घातला आणि वर 1463 गुणिले 3 बरोबर 4389. एवढ्या मोठ्या गणिताचं उत्तर हे काय आलेलं आहे, 3 आलेलं आहे. आता क्वचित प्रसंगी तुम्हाला एक उदाहरण याच ठिकाणी मी घेऊन दाखवणार आहे शेवटी. तर त्यावेळेस काय करावं लागतं, आता हे 10वं उदाहरण पाहू आपण अगोदर. इथं 1 दिसतंय, इथे 1 दिसतंय. 8 + 1 9, 3 ने भाग जातो. मी सहसा समसंख्या टाळल्यात, कारण तुम्हाला माहिती आहे समसंख्येला 2 ने भाग जातो, आपण ती करू शकतो. परंतु अशा अडचणीच्या वेळी आपण काय विचार केला पाहिजे. मग 6 आणि 5 11, 11 आणि 1 12 आणि 6 18. बरं, 3 ने भाग जातो, परंतु या ठिकाणी आपण 9 ने भाग जातो का, हा आपण सुद्धा पर्यायाचा विचार केला पाहिजे. म्हणजे पटकन होते का, आपल्याला 81चा तर पाडा येत नाही. मग 9 7 63, उरतात 3, 63 64 2 उरतात. 9 2 18, 18 नंतर 18 आणि किती 26, तर 18 आणि 8 26, 9 9 81 चालते. मग 9 ने भाग घालू आपण. 9 9 81. आता या ठिकाणी 65ला भाग घालावा लागेल आपल्याला. 9 7 63, 64 65, 2 उरतात. हे 2 आणि हे बघा हे 6 26 झाले. तर 9 2 18, 9 त्रिक 27, 3चा भाग बसत नाही. मग हे 65 मधले हे 2 उरलेले आहेत. तर 9 2 18. आता 26 मधून 18 गेले, किती उरतात, 8 उरतात. 16 मधून 8, तर मग 8 दशक 1 81, 9 9 81. आता पुन्हा मागचं गणित आपल्या समोर येऊन थांबलेलं आहे. 9 न जो अंशाला आणि छेदाला भाग घालू आपण. 9 1 9, छेदाला घातला, याला सुद्धा 9 नच भाग घालायचा. 9 8 72, 9 1 9, म्हणजे याचं याचं उत्तर जर काय आलं असेल तर ते 81 आलेलं आहे. एक उदाहरण मी याच ठिकाणी तुम्हाला घेऊन दाखवतोय. एकच मिनिट थांबा तुम्ही. हे पहा, एखाद्या वेळेस असा प्रसंग येतो की हे उदाहरण येतं, याला 3 संक्षिप्त रूप द्यायचे तुम्हाला. मग अंशाला 3 आणि 2 5 आणि 1 6, 3 छेदाला 3 भाग जातो. ही सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. मग चला, छेदाला 3 1 3 भाग घातला. आता अंशाला 3 1 3. आता मग 3 7 21 करायचं का, नाही, इथं भाग जात नाही. पहा, या 3 मधला इथं जर उरलेला असता एखादा, म्हणजे इथं 4 असते 1 उरला असता, तर मी इथं 3 चोक 12 केला असतं, 0 घेतला नसता. परंतु हा जो 2 आहे हा राहिलेला, हा सेपरेट राहिलेला आहे. म्हणजे मी अगदी गणितीय टेक्निकल भाषेत न जाता आपल्या साध्या भाषेतून तुम्हाला हे समजून सांगत आहे की हा 2 जो उरलेला हा गणितातलाच शिल्लक राहिला आहे. याला इथून काही उरलेलं नाही आणि ह्या 2ला सेपरेट भाग द्यायचा. प्रत्येक वेळी एका अंकाला भाग द्यायचा असतो. मग ह्या 2ला भाग जात नाही, मग 0चा भाग दिला आणि मग आपण हे 21ला भाग घालण्यासाठी अधिकार आपल्याला मिळतो. आलं का लक्षात? कारण एकाच वेळी मग पुढच्या 2 अंकाला आपण भाग नाही घालू शकत. सुरुवातीला घालू शकतो आपण इथं, कारण सुरुवातीला मग तो 0चा भागाकार दिलेला असतो. आपण ते आपण भागाकाराच्या व्हिडिओमध्ये आपले आहे, तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला 21ला 3 भाग घालता येतो. 3 7 21, म्हणजे काय आलं, 107 ह्याचा काय आला, भागाकार आला. म्हणजे पहा, 107ला जर 3 गुणलं तर 321 येते. परंतु तुम्ही जर हा 0चा भाग नाही दिला तर तुमचा भागाकार काय आला असता, 17 आला असता अंशाचा. मग 17 त्रिक 51 येते आपला, तर हे 321 आहे. मग तिथं चुकलं असतं. म्हणून या ठिकाणी 0चा भाग कसा घालायचा हे सुद्धा आपण या ठिकाणी जाता जाता हे पाहून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हे 10-11 उदाहरणं या संक्षिप्त रूप करण्याची पाहिलेली आहेत.
यानंतर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत पाठीमागे घेऊन पुन्हा पुन्हा पहा. या प्रत्येक गोष्टीची संकल्पना तुम्ही समजून घ्या. अशा प्रकारचे शेकडो उदाहरणं सोडवा, म्हणजे तुमची गणितातली ग्रास्पिंग पॉवर आणि इमॅजिनेशन पॉवर तुमची डेव्हलप होईल. तुम्हाला गणितं वेगात करता येतील. आपल्या व्हिडिओ आवडला तुम्हाला हा, तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर समोर आता व्हिडिओ संपल्याबरोबर तुम्हाला 2 व्हिडिओ डिस्प्ले होतात. एक वर्गमूळ कशी काढायची, अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढण्याचा सुद्धा व्हिडिओ समोर येतो तुम्हाला, आणि आपल्या भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या पद्धतीचा जो व्हिडिओ असतो, तर तो सुद्धा आपल्याला आपल्या नियमित भागाकाराचा सुद्धा आहे. हा भागाकार आपण काय करतो, शॉर्टमध्ये उदाहरणं सोडवताना किंवा कुठं संक्षिप्त रूप देताना पदावलीमध्ये या भागाकाराचा वापर करतो. तो भागाकार या रूपात असतो. त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला इथं डिस्प्ले होईल. तो तुम्ही पहा आणि समजून घ्या आणि आपल्या गणितामधला विकास करा. धन्यवाद.